पन्हाळा तालुक्यातील वन परिक्षेत्रातील उंडरी जंगल कक्ष क्रमांक 839 मध्ये वनरक्षक हे वनसेवकांसमवेत जंगल फिरती करत होते। त्याचवेळी जंगल क्षेत्रात बंदुकीच्या बारचा आवाज आला। वनरक्षक आणि वनसेवक आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर त्या ठिकाणी डुकराची शिकार करण्यासाठी आलेल्या पन्हाळा तालुक्यातील पुशिरे इथल्या युवराज पाटील, अजित पाटील आणि सुरेश पाटील हे रानडुकराची शिकार करण्याच्या उद्देशाने आले होते। त्यांनी रानडुकराची शिकारीसाठी बंदुकीनं बार काढला। बंदुकीचा बार रानडुकरावर न बसल्यामुळे रानडुकर बचावले। वनरक्षक आणि वनसेवक घटनास्थळी आल्यानंतर तिघांना पळून जात असताना वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडलं। यावेळी एका बंदुकीसह 3 दुचाकी आणि 3 मोबाईल संच असा एकूण $2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या तिघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केला असता त्यांना 2 दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे। ही कारवाई पन्हाळा वन अधिकारी अजित माळी, वनपाल RS रसाळ, रुपाली बुचडे, सागर पटकारे, मच्छिंद्र नवाळी, अमर माने, अश्विनी मदने, पूजा नरुटे, बाजीराव देसाई यांनी केली।